जय सेवालाल. आपण पाहत बंजारालय. बंजारालयमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बंजारा समाजाचे रोष व पोलीस ठाण्यात ठाण मांडल्यामुळे रात्री उशिरापर्यंत परिस्थिती चिघळत होती व पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर संबंधित जेल पोलिसांवर रात्रीचे 11:25 भारतीय दंडसंहिता कलम 302 व भारतीय दंडसंहिता कलम 34 अंतर्गत अंमलदार मनीष कल्याणकर यांनी पोलीस स्टेशन हर्सुल येथे गुन्हा नोंद करण्यात आला. परंतु त्याच्यामध्ये संबंधित जेलर, पोलीस निरीक्षक, अधीक्षक व इतर कर्मचारी वर्ग यापैकी कोणाचेही नाव नोंद करण्यात आले नाही. पूर्ण नाव माहीत नाही असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पांडुरंग शिवाजी करीत आहे. जोपर्यंत संबंधित जेलर व त्याचे सहकारी गुन्हेगार यांना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत योगेश रोहिदास राठोड यांची प्रेत घेणार नाही असे समाजसेवक राजपाल सिंह राठोड यांनी संबंधित अधिकारी यांना सांगितले. महाराष्ट्र पोलीस गुन्हेगारांना अटक करणार नाही का? महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना. महाराष्ट्राचे राज्याचे गृहमंत्री व गृह राज्यमंत्री या घटनेची दखल घेतील का? पोलीस कमिशनर कोणाच्या दबावाला बळी पडत आहेत का त्यांना अटक करत नाहीत? महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्राचे जनतेचे रक्षण करण्यासाठी आहेत की गुन्हेगारांना वाचवण्यासाठीचे आहेत? या महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्रातील जनतेचे रक्षण करण्यासाठी आहेत की गुन्हेगारांना वाचवण्यासाठी आहेत? प्रतिनिधी भाईदास पवार, सह बंजारा लाईव्ह, औरंगाबाद. त्याचे सगळे कायदेशीर त्याच्या सगळे बाबी तपासले जातील. तेव्हा तपासा. एकदा गुन्हा दाखल करा, अटक करा, मग इन्व्हेस्टिगेट करा. सर्वसाधारण माणसाला जर तुम्ही कंप्लेंट केली त्याला 2 मिनिटं जेलच्या बाहेर राहू द्या. याला सुद्धा जी अटक झालेली आहे, या पोराला अटक झालेली असताना सुद्धा म्हणजे काय जे काही कायदेशीर गोष्टी होतात त्यावेळेस त्याला पोलीस स्टेशनमध्ये अटक केली. मग त्यांना तुम्ही एक कायदा लावता आणि दुसऱ्यांना दुसरा कायदा लावता, असं कसं चालेल? आता ह्याच्यात हेड इंजरी आहे, कस्टडियल डेथ आहे, मॅजिस्ट्रियल कस्टडियल डेथ आहे. हेड इंजुरीने तो मेला, अटॅकनी तो मेलेला नाहीये हे स्पष्ट दिलेलं असताना तो सस्पिशनमध्ये येत नाही का जेलर? मला तुम्ही सांगा. तुम्ही त्यांना त्याच्यावर गुन्हा दाखल करा, इन्व्हेस्टिगेट करा. जर तो निर्दोष असेल तर सुटेल कोर्टामध्ये. पण तुम्ही आज तुम्ही कशाला त्याची साईड घेताय? उगाच साईड नाही साईड घेऊ नका. हे पेटून जाईल सगळं. तुम्हाला सांगतो, तुम्ही रिपोर्ट येईपर्यंत वाट बघतो म्हणता. नंतर प्लीज कुठल्या भानगडी करू नका. हे प्रकरण हाताच्या बाहेर जर गेलं तर कोणाच्याच ताब्यात येणार नाही. प्लीज माझा ऐका. सकाळपासून ते सांगतोय की आम्ही 302 दाखल झाल्याशिवाय मुद्दामून करताय. सगळी प्लॅनिंग यांचीच आहे. तुम्ही आम्हाला वचन दिलंय की हे सगळं इन्व्हेस्टिगेशन सगळं रिपोर्ट आल्यावर तुम्ही अटक करा. क्लिअर कट दिसतंय. हाता पायाला मारलेला आहे, सगळ्या शरीरावर मार आहे. त्यांनी पण तेव्हा होते तिथेच आम्ही थांबलो. ऐकून घ्या. इथं मॅजिस्ट्रेटचं हे सगळं समक्ष इन्व्हेस्ट पंचनामा झाला. मॅजिस्ट्रेट स्वतः PM ला स्टार्ट केला त्यांनी. पोलिसांचं पार्ट येतो कुठे इथं नाही. पण आता झालं ना सगळं. प्रशासनानं जरी कॉज ऑफ डेथ आहे ना तो क्लिअर दिला पाहिजे ना. झाला क्लिअर. हेड इंजुरी झाली. हेड इंजुरी कशाने घेतलं का? वाचलंय का साहेब? त्याच्यात रिपोर्ट मध्ये आला तर तेवढंच राहिलं का? आता मला ते आता कोण दिले मग आम्ही पुरावे आणून देऊ का? एक मिनिट तसं नाही. एक मिनिट हे बघा आपण तांत्रिक बोलूया, टेक्निकल बोलूया. पोहा नको करायला. टेक्निकल असं आहे की हेड इंजुरी तो मुलगा मेलाय असं त्याच्यामध्ये दाखवलं. आता हेड इंजुरीने जर तो मुलगा मेला असेल तर बेसिकली त्याच्यावर एक हल्ला झाला, नाहीतर तो काहीतरी त्याची काळजी घेतली गेली नाही. आता हे जे वेगवेगळे त्याची कारणं असू शकतात त्याच्यामध्ये एक कारण असंही असू शकतं कारण त्याला मारहाण बऱ्याच ठिकाणी झालेली आहे, त्यामुळे मारहाणीत तो मेला असं सुद्धा एक कारण असू शकतं. म्हणजे सस्पिशन आहे की मारहाणीत तो मेला. मग सस्पिशन जर आहे तर आपल्या CRPC काय म्हणतं जे मला शिकवलं गेलेलं आहे थोडंसं की सस्पिशन जर असेल तर आपण गुन्हा दाखल करतो, मग आपण इन्व्हेस्टिगेट करतो, मग आपण चार्जशीट फाईल करतो, मग कोर्टामध्ये त्याचं खरं आहे का खोटं आहे हे सिद्ध होतं. माझं विनंती अशी पोलीस प्रशासनाला की ह्याच्यात एक सस्पिशन आहे, त्यामुळे तुम्ही गुन्हा दाखल करा, अटक करा, इन्व्हेस्टिगेट करा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जर तो वाटत असेल की निर्दोष आहे, तुम्ही निर्दोष तुम्ही म्हणत असाल तर कोर्ट त्याला निर्दोष सुद्धा सोडू शकेल. माझी प्लीज विनंती आहे. कारण साहेब खूप प्रकरण चिघळे. तुम्ही CP साहेबांना बोला. माझी हात जोडून विनंती आहे. कारण हे प्रकरण पेटलं तर आपल्या ताब्यात येणार नाही. फुकट SRP CRP हे कुठं करत बसता? 302 सोबत 120 पण तुम्ही ऍड करा. कारण नाही आता बेसिकली एवढंच आहे. तो पण सर कारण तो एकटा थोडी मारणार आहे तुझ्याला. त्याला व्यवस्थित कट रचूनच कार्यक्रम केलेला आहे. त्याच्यामुळे 120 प्लॅन झालेला 2 घंट्यात व्यक्तीला मारू शकत नाही. आपण टेक्निकली जाऊया. हे बघा प्लीज अनिल, आपण टेक्निकली जाऊया कारण हे टेक्निकली हे होतं. मला असं वाटतं टेक्निकली एवढंच आपल्याला म्हणता येईल जे मी आत्ता म्हणालेलं की सस्पिशन आहे,
हेड इंजरीने गेला, हार्ट अटॅकने तर नक्कीच गेला नाही. तो हेड इंजरीने गेला म्हणजे तो इंजरीने गेला म्हणजे लॉ अँड ऑर्डर आलंच त्याच्यामध्ये. मग इंजरीने गेला तर त्याचे जे वेगवेगळे कारण असू शकतात इंजरीचे, तर त्याच्यामध्ये एक कारण असं पण असू शकतं की त्याला मारलंय. मग जबाबदारी कोणाची येते तर संबंधित जेलरची जबाबदारी येते. मग त्याच्यावरती आपण तो गुन्हा दाखल केला पाहिजे. लेट हिम प्रूव्ह इन कोर्ट की आय एम नॉट गिल्टी. इट्स ओके, आमचा काही प्रॉब्लेम नाही. पण आपण लगेच म्हणायचं की हेड इंजुरी आहे तो फिटनेस गेला असं आपण कन्फर्मेशन कसं देऊ शकतो साहेब, ज्यावेळेला सस्पिशन मध्ये अजूनही बरेच लोक आहेत. आपण आउटराईटली कसं म्हणू शकतो? थोडं डिस्कस माझी विनंती साहेब तुम्हाला, माझी विनंती हात जोडून पोलीस प्रशासनाला विनंती.